डॉक्टर, मला माझ्या बायकोला मारावंसं वाटते. तिचा चेहरा जरी पाहिला ना तरी मला डोक्यात राग जातो. तिशीमधील एक काळाकुट तरुण माझ्या पुढे त्याच्या असहाय्य मनाचा त्रागा व्यक्त करत होता. पण असं तुम्ही काही केलं तर तुम्हालाही त्यात शिक्षा होणारच ना, तेव्हा दुसरा काहीतरी विचार शोधा. असं मी मुद्दामच शांत स्वरात पण तिरकसपणे त्याला बोलले. त्याच्या बोलण्यातला अडाणीपणा त्याच्याच लक्षात यावा म्हणून असं केलं. बरोबर आहे मॅडम तुमचं म्हणणं. मान डोलवत आणि हातांनी टेबलाची कड घट्ट धरत तो म्हणाला. पण ती अशी वागते तर तिला शिक्षा झालीच पाहिजे, हे योग्य आहे का नाही? गुन्ह्याला शिक्षा होणं योग्यच असतं, पण आपल्या कायद्याच्या राज्यात गुन्हा सिद्ध व्हावा लागतो आणि मग न्यायाधीश शिक्षा फरमावतात. तेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन काय होणार आहे, असं मी त्याला म्हटलं. पटतंय हो सगळं मॅडम, परत त्याच अस्वस्थ स्वरात तो म्हणाला. पण इथे ती रोजच बेशरमपणे माझ्या जखमेवर मीठ चोळते. एखाद्या सूडकन्यासारखी माझ्यावर सूड उगवल्यासारखी वागते. त्यातच तिला समाधान वाटते. नवरा म्हणून अजिबात पर्वा करत नाही ती माझी. मग मी हे उघड्या डोळ्यांनी नुसतं पाहत कसं राहायचं? असं वाटतंय की माझा छळ करताना हसणारे तिचे डोळे ती झोपली की फोडून टाकावे, चांगलं आंधळं करावं तिला. अरेच्या, परत तोच आताताईपणा आणि तोच मार्ग तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घोळावताय. मी परत समजुतीच्या स्वरात त्याला म्हटलं. पण अशा नुसत्या कल्पनांतून तो स्वतःच्या अपमानाबद्दल स्वतःचं समाधान शोधते हे मला कळत होतं. नुसताच डोक्यात विचार येतोय हो डॉक्टर, पण गेल्या 4 वर्षात मी काहीच करू शकलो नाही. त्याची दुर्बलता व्यक्त होत होती. उघडपणे मी साधा आरडाओरडाही करू शकत नाही. मनाचा संतापही व्यक्त करता येत नाही. असं अनेकदा वाटतं की तिला बेदम मारहाण तरी करावी, पण काय करू हो, ऐनवेळी हातापायातील ताकदच निघून जाते. रडू सुद्धा फुटू न शकणाऱ्या आणि नुसतीच खिन्न आणि केविलवाणी अशी आर्तमुद्रा करून बसलेल्या त्या तरुणाची मला खरंच कीव वाटू लागली होती. मात्र दुर्बल मनोवृत्तीची कीव करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. हा काळाकुट तरुण हरीश माझ्याकडे त्याची बायको व्याभिचारी आहे अशी तक्रार घेऊन आला होता आणि त्याची बायको उघडपणे आणि तीही हरीशच्या नाकावर टिचून व्यभिचार करत होती. गेली 4-4.5 वर्ष हे चालत होतं आणि त्यासाठी काय करावं हेच हरीशला समजत नव्हतं. एवढा तो हतबल झाला होता. माझे वर्तमानपत्रामधले मासिकांमधले लेख वाचून मग तो सल्ल्यासाठी आला होता. माझ्याकडून काय आणि कोणत्या अपेक्षा आहेत तुमच्या? मी हरीशला एक शोधक सवाल केला आणि अपेक्षेप्रमाणे हरीश गोंधळला. म्हणजे मी नाही समजलो डॉक्टर, तुम्ही काय म्हणता ते? हरीश गोंधळून पुटपुटला. पण मी तोच मुद्दा पुढे ठेवत म्हटलं. तुमची बायको व्यभिचारी आहे. तुम्हाला न जुमानता ती इतर पुरुषांची राजरोसपणे लैंगिक संबंध ठेवते असं तुमचं म्हणणं आहे. तर यावर मी तुम्हाला घटस्फोटाचा सल्ला देऊ की बायकोकडे दुर्लक्ष करा, म्हणजे तिच्या स्वैरवर्तनाकडे डोळे झाक करून जणू तसं काही घडलंच नाही असं समजून संसार चालू ठेवा, म्हणजे तेही खुश आणि तुम्हालाही डोक्याला ताप नाही असा सल्ला देऊ का? किंवा बायकोला कडक शिक्षा आणि मारहाण करून तिच्या मित्रांनाही झोडपून काढून त्यांच्यावर वचक निर्माण करा असा सल्ला देऊ का? किंवा तुम्ही इतर बायकांशी लैंगिक संबंध चालू करा, म्हणजे फिटामफाट होईल, तुम्हाला बायकोच्या वर्तनाचं दुःखच वाटणार नाही असा सल्ला देऊ का? हे सर्व बोलताना मी माझी नजर हरीशवर स्थिर रोखली होती आणि माझं बोलणं ऐकत असताना आधी निराश असलेल्या हरीशचा माझ्या सल्ला देण्याविषयी अपेक्षाभंग होत होता हे मला त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांवरून कळत होतं. जणू काही सल्ला म्हणजे एखादी वस्तूच तो माझ्याकडे विकत घ्यायला आला होता. अर्थात हे असं बोलण्याचं नाटक मी माझ्या मार्गदर्शनाचा भाग म्हणून करत होते. हरीशच्या व्यक्तिमत्वाचा बारीक शोध घेण्यासाठी, मनात खोलवर डोकावून पाहण्यासाठी. बोला लवकर, कुठला सल्ला देऊ? मी परत विचारलं, कारण हरीश चूपच बसला होता. खरं म्हणजे हे मार्ग सांगण्यात मी काहीही विशेष सांगितलेलं नव्हतं, म्हणून माझी अपेक्षा होती की माझ्या बोलण्यावर हरीश निदान आश्चर्य व्यक्त करेल, म्हणेल की हे असं काहीतरी उलटच काय बोलताय तुम्ही डॉक्टर. त्याऐवजी हरीशनं काय बोलावं बरं? अक्षरशः चाचरत हरीश म्हणाला, मला काही समजत नाही. तुम्हीच कुठला सल्ला द्यायचा तो द्या. मला वाटतं तो सल्ला मी तुम्हाला देणारच, पण तुम्हालाही तो सल्ला योग्य वाटला पाहिजे ना, कारण सल्ला हा अंमलात आणणं तर तुम्हालाच करावं लागणार आहे. पण मला काहीच करता येत नाही. माझी पत्नी माझं कुठलंच ऐकत नाही, उलट सतत अपमानच करते.
माझ्यासमोर तर सगळा अंधारच आहे. तुम्हीच प्रकाश दाखवा ना मॅडम. परत अगदी काकुळतीला येऊन हरीश बोलला. लक्षात ठेवा की तुम्ही वृत्तीनं मनानं दुबळेच राहिलात, म्हणून तुमची बायको तुम्हाला जुमानत नाही आणि तुम्ही तिला धडा शिकवण्याच्या नुसत्या कल्पनाच मनातल्या मनात सशाच्या काळजानं गेली 4 वर्ष करत राहिलात. आणि म्हणूनच मला स्पष्ट म्हणावं असं वाटते की एक प्रकारे तुमच्या बायकोचे व्यभिचार चालू राहायला तुम्ही तुमच्या वागणुकीनं मदतच करताय. हे तुमच्या लक्षात येते का? हरीश चूप बसून नुसतंच ऐकण्याचं काम करत होता. मीच मग थोडे क्षण वाट बघून विचारलं की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? साधारण 6 वर्ष झाली मॅडम. मूल बाळ काय आहे का? मी विचारलं. हो, 2 आहेत. मोठा मुलगा साधारणतः 5 वर्षाचा आहे आणि धाकटी मुलगी 3 वर्षाची आहे. आणि लगेच घाईघाईनं हरीश म्हणाला की धाकटी मुलगी माझ्यापासून जन्माला आली असेल याची मला खात्री वाटत नाही. मी विचारलं, तुम्ही नोकरी काय करता? तो म्हणाला की कारकुनाची नोकरी करतो. पगारही बरा आहे, म्हणजे थोडीफार हौस-मौज करण्याइतकी. घर किती मोठं आहे तुमचं आणि घरात किती माणसं आहेत? तो बोलला की 2 खोल्यांची भाड्याची जागा आहे, जुन्या वाड्यातली. घरात आम्हीच चौघं फक्त. आई तिकडे गावालाच असते मोठ्या भावाजवळ, बाकी कोणी नाही. मग तुमची पत्नी व्यभिचार का करू लागली याचं कारण कळलं का तुम्हाला तिच्याकडून? तुमच्याशी लग्न तिला पसंत नव्हतं का? तिचं आधी कोणावर प्रेम होतं का? की चैनीसाठी तिने हे सगळं केलं? नाही मॅडम, सावकाशपणे हरीश म्हणाला. लग्न ठरवून पसंती विचारून झालंय. ती मॅट्रिक पर्यंत शिकलेली आहे. तशीच पूर्वीपासून दोन्ही घरांची साधारणतः ओळख होती. तिचं प्रेम वगैरे काही नव्हतं इतर कोणावर. तसा चैनी स्वभाव नाही तिचा. मग काय कारण घडलं? मी विचारलं. हरीशची मान परत खाली गेली आणि खोल आवाजात तो म्हणाला, तिच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या संबंधात माझ्या कमजोरीमुळे मी तिचं समाधान करू शकत नव्हतो. म्हणून तिची इच्छा अपुरी राहायची. म्हणून मग ती तिचं सुख अशा बाह्य संबंधातून मिळवते. नाहीतर मला ती आव्हान द्यायची, तिचं समाधान करून दाखवा म्हणून. कमजोरीचा त्रास म्हणजे नक्की कुठला? मी त्यांना विचारलं. कारण कमजोरीबाबत प्रत्येकाची वेगवेगळी समजूत असते, हे मला अनेक पुरुषांचे त्याबाबतचे विचार ऐकून लक्षात आलं होतं. म्हणजे माझा स्टॅमिना टिकत नव्हता. सुरुवात केली की लगेच वीर्यपतन व्हायचं. त्यामुळे माझी बायको नाराज व्हायची, चिडायची, रागराग करायची. नंतर तर मला जवळच येऊ द्यायची नाही. तुमचं लग्न झाल्याच हा प्रकार सुरू झालाय का? मी विचारलं. तेव्हा तो बोलला की अगदी पहिले 3-4 महिने एवढं काही ती बोलत नव्हती, पण तेव्हा माझा दम थोडा टेकायचा. रात्रीतून दुसऱ्या-तिसऱ्यांदा जवळ आलो तर चांगला संबंध यायचा. सुरुवातीला आई माझ्याकडे राहायला होती, तोवर ती शांत होती. नंतर आई भावाकडे गेली आणि मग तिचा रागराग सुरू झाला. पण तिला दिवस गेले आणि त्यामुळे एवढं मोठं स्वरूप आलं नाही. 8व्या महिन्यात ती माहेरी गेली. बाळंतपणानंतर 5-6 महिने ती माहेरीच होती. बाळंतपणात ती अंगानं चांगली भरली होती. मी मात्र तिच्या पुढे काळाकुटा दिसू लागलो. तेच तिनं बऱ्याच वेळा मला बोलून दाखवलं. जवळ गेली की माझीच हाडं टोचतात असं ती म्हणायची. पण तुमची शीघ्रवीर्यपतनाची सवय तशीच राहिली होती का? मी त्यांना विचारलं. हो मॅडम, आणि मुख्य म्हणजे पूर्वी मला दुसऱ्यांदा उत्तेजना यायची आणि तीही येणं आता बंद झालं होतं. त्यामुळे मी जास्तच खचलो. मी टॉनिक्स वगैरे खाल्ली, पण त्याचा उपयोग काही होत नव्हता. मी विचारलं की कशामुळे तुम्हाला ही झटकन वीर्यपतन होण्याची सवय लागली? पूर्वी तुम्ही वैशागमन करत होतात का? नाही मॅडम, वैशागमन कधीच केलं नाही. ते पाप वाटायचं आणि तशी आवडही नव्हती. पण मी घरच्या घरी स्वतः करायचो. शक्तिपात होतोय हे समजत होतं, पण मन आवरता यायचंच नाही. ती आता बाळंतपणाला माहेरी गेली तेव्हाही मी परत घरच्या घरीच केलं आणि त्यामुळेच मला हे असं झालं आहे का असं मला वाटतं. तिला मी सगळं सांगितलं तर ती खूप खवळली माझ्यावर. तिच्या आयुष्याचं वाटोळं केलं, सुख देता येत नव्हतं तर कशाला तिला लग्न करून फसवलं असं ती सारखं म्हणायची. आणि तुम्ही चूप बसायचात का तुमचा तो गुन्हा समजून? मी विचारलं. उत्तरादाखल हरीशनं नुसती मान हलवली. मग तुम्हाला सांगूनच राजरोसपणे ती इतरांकडे जाऊ लागली का? मी विचारलं. नाही, तसं नाही मॅडम, हरीश म्हणाला. अगोदर वर्षभर मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे ती असं काही वागेल अशी अपेक्षाही नव्हती. तशी कुठलीच कानावर यायची, पण मला खरं वाटत नव्हतं. पण जेव्हा एकदा मी दुपारचा अचानक घरी गेलो तेव्हा आमच्या वाड्यात राहणारा एक कॉलेजचा तरुण आमच्या घरात बसलेला पाहिला तेव्हा मला ते दिसलं. तेव्हा मला खरी गोष्ट समजून चुकली.
तेव्हा मी खूप संतापलो, पण माझ्या तोंडून शब्द फुटले नाहीत. म्हणजे इतके दिवस ज्याची भीती वाटत होती ते कळायला नको असं वाटत होतं, ते कळाल्यावर मी धिजलोच. तो तरुण चटकन निघून गेला. बायको ही काही वेळ घाबरल्यासारखी वाटली, पण कापर सुटलेल्या आवाजातला माझा "हे काय शांता, शोभतं का तुला हे?" हा प्रश्न ऐकून ती सावरून माझ्यावर आवाज चढवून बोलू लागली.